मीडियामधून कशा प्रकारे परसेप्शन तयार करता येतं याच्यावरती पण बरंचसं अवलंबून आहे. राजकारणामध्ये देखील काम करत असताना ताई तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याचदा अपीअरन्सवरून काही नावं ठेवली जातात किंवा असे काही अनुभव आले? म्हणजे महिलांना बाहेर पडल्यावर असे अनुभव येतच असतात, खास करून ह्या क्षेत्रामध्ये, कारण इथं ती वोकल आहे, इथं तिला तिची मतं आहेत आणि तिची मतं ऐकणारा एक वर्ग आहे. नाही, असे तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲपिअरन्सवरून ठरू शकतं, परंतु पक्षांमध्ये तिकीटं देताना किंवा पक्षाचं काम सांगताना किंवा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही मदत काय करताय याच्यावरती लोक तुमचं स्थान ठरवतात. आणि आपला समाज खूप मॅच्युअर आहे. तुमचं वैयक्तिक आयुष्य काय आहे, तुम्हाला मुलं किती आहेत, मुलगा आहे की नाही आहे, किंवा अशा गोष्टी फार मॅटर होत नाहीत. त्या दृष्टीने भारतीय लोकशाही फार परिपक्व आहे असं मला वाटतं. पण तरुण ज्या मुली आहेत त्यांना दिसण्यावरून आणि या गोष्टीवरून जास्त त्रास होत असावा असं त्यांच्याशी बोलल्यावरून मला वाटतं. दुसरं, त्यातल्या बऱ्याच जणींना असं वाटत असावं की आपली एक पर्सनॅलिटी सुंदर आहे म्हणजे आपण यशस्वी होणारच. तर असं होत नाही. त्याच्यामध्ये शेवटी काम, आपण आज राजकारणातल्या अनेक स्त्रिया बघतो की त्या दिसायला सामान्य आहेत पण त्या खूप वरिष्ठ पदावरती गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक असं आहे की त्या आय एस बाईची पण स्टोरी सगळीकडे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे की विपरीत परिस्थितीतला माणूस ज्या त्वेषाने, ज्या वेगाने, ज्या कमिटमेंटनी काम करतो तोच सगळं सुखासीन आयुष्य असणारा मनुष्य करेल असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला माणसं आपण किती जोडतो याच्यावरती जसं अवलंबून आहे, तसं बऱ्याच वेळेला काही लोकांना अशी टीका जी सहन करायला लागते, तर ती टीका मलाही सहन करायला लागली. पण ती टीका सहन करण्याच्या मागे काही 100% सूत्रधार असतात आणि ते ही टीका सगळी घडवत असतात. म्हणजे तुला सांगेन की एकदा मला आठवतं की त्यांनी एकमेकीत बायका बोलत होत्या की आता ओवाळायचं आहे ना तर अमकी अमकीला बोलवू नका. म्हणजे त्यांच्यामधली जी महिला सिंगल आहे किंवा ती अविवाहित आहे किंवा विडो आहे तिला बोलवू नका, तिला बाजूला ठेवा असं पुटपुटत होत्या सगळ्याजणी. आता मग हेरवाडच्या वगैरे कोल्हापूरच्या बायकांनी या विधवा प्रथेच्या विरुद्ध खूप आवाज उठवला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या मॅरिटल स्टेटसवरून किंवा श्रीमंत गरिबावरून, आणि काही जे अतिश्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये गर्व पण असतो. ते सामान्य परिस्थिती असेल तर लोक सहजगत्या म्हणतात त्यांचं स्टेटस वेगळं, आमचं स्टेटस वेगळं. तो सिरियलमधलं सगळे बघ, प्रत्येक गोष्ट मध्यमवर्गीय विरुद्ध श्रीमंत ह्याच वाद तिकडे पेटलेला दिसतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिक जीवनात असेल, प्रोफेशन्समध्ये असेल, तुम्ही काम काय करता याच्यावर खूप सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि माझी आई आता नाही आहे लतिका गोरे, पण ती नेहमी सांगायची की नीलम, माणूस गोड नसतो, काम गोड असतं. वा वा, क्या बात आहे. खरे खरे. त्यामुळे आपण काम करत राहणं हे महत्त्वाचं. मी अनेकदा पत्रकार म्हणून जेव्हा पाहायचे, सेशनमध्ये यायचे, सेशन कव्हर करायचो आम्ही, अनेक वर्ष मी केलेलं आहे. तुमच्यामधला एक शिक्षिका ही कायम आम्हाला दिसून आलेली होती. ती अनेक आमदारांनाही दिसली. म्हणजे आजही जिथं तुम्हाला चूक वाटते तिथं तुम्ही त्या माणसाला गप्पा करता आणि बसवता खाली. तर ह्याबद्दल काय सांगायला? कधी कधी त्रास होतो, कारण त्यावेळेला ती आवश्यकता असते, ती गरज असते, हाऊस पुढे न्यायचं असतं, एकाच विषयावर आपण फार काळ थांबू शकत नाही, मर्यादा असतात. पण आणि अर्थात आमदारांना सुद्धा त्यांची मतं मांडायची असतात, त्यांच्या लोकांचे विषय मांडायचे असतात. कालमर्यादा, मला असं वाटतं की हा एकच विषय असतो. ह्याचा कधी त्रास होतो? असं कधी झालंय का? नाही, शांत बसायला लावणं न बोलता कुठल्याही आमदाराला हे फार क्लेशकारक असतं. मग त्यांना जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास मलाही वाटतो की त्यांना खरं बोलू द्यायला पाहिजे होतं, पण तो विषयाला धरून नसतो. पण मी जर का समजा सकाळी कोणाला असं थांबवलं असेल तर दुपारी समजा मी आले तर आल्यावरती त्या माणसाचा मुद्दा झाला की नाही हे पाहता येतं. त्यामध्ये जे आहे ते काही वेळेला, आता रामभाऊ शिंदे तिथे चेअरवर असतात तर त्यामध्ये मी त्यांचं काम बारकाईने पाहत असते. तर त्यांच्याकडून सगळ्यांना संधी दिली गेली तर मग दुपारी आपण गेल्यावरती सभागृह शांत असतं. पण दुपारी आपण त्यांना संधी मिळाली नसेल काही कारणाने, कारण इतरच वादग्रस्त विषय झाले असतील, तर सगळेजण माझी अगदी म्हणजे बहिणीची जशी वाट बघत असतात तसे वाट बघत असतात आमदार की कधी ताई येतील आणि आम्हाला बोलायला मिळेल. पण मी वेळेचं नियोजन करते. काहींना ते आवडत असेल, काहींना आवडत नसेल. मी साधं करते की जे 10 मिनटं बोलणार त्यांना वेगळी वेळ ठेवते. जे म्हणतात अगदी आमचं 5 मिनिटात बोलणारे आम्ही आणि खरंच त्यांना 2-3 मिनिटात बोलायचं असतं, त्यांना आधी बोलायला देते. त्याच्यामुळे मागच्या बाकावरच्या सुद्धा आमदारांना बोलायची संधी आपल्याला देता येते. कारण मी अनेक वर्ष मागच्या बाकावर बसले आणि त्यामुळे मागच्या बाकावरच्या लोकांना न बोलताच अधिवेशन संपलं तर तो सगळ्यात आमच्या दृष्टीने, म्हणजे
पीठासीन अधिकाऱ्यांच्या दृष्टीने पण फार दुःखदायक क्षण असतो. त्यामुळे तो येऊ नये या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून मंत्र्यांनी तपशीलवार उत्तर दिलं आणि तेवढ्या वेळ आमदार ऐकत असतील तर मग ती चर्चा आम्हाला वाढवायला पण बरं वाटतं. नक्कीच. पण मला असं वाटतं तुमचा हा जो स्वभाव आहे हाच तुमचा USP